रत्न सदावर्ते यांच्याशी संदर्भातली ही पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत। सदावर्ते सातारा पोलीस स्थानकात दाखल झालेले आहेत। सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा आज घेतलेला होता आणि त्यानंतर त्यांना साताऱ्याला आणलं जात होतं। आत्ताची ही ताजी दृश्य आपण पाहतो आहोत। सदावर्ते यांची रवानगी आता सातारा पोलीस स्थानकामध्ये केली गेलेली आहे। सातारा पोलीस स्थानकाच्या बाहेरची ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलीस स्थानकात आता आणलं गेलेलं आहे। सदावर्ते यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल झालेला होता आणि या अनुषंगानेच सदावर्ते यांचा सातारा पोलिसांनी ताबा मागितलेला होता। सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांना दिला गेला आणि त्यानंतर आता त्यांना साताऱ्यात आणलं गेलेलं आहे। सातारा पोलीस स्थानकात गुणरत्न सदावर्ते यांना आणलं गेल्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आता सातारा पोलीस स्थानकात सातारा पोलिसांनी आणलेला आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। किरण, सदावर्तेंना सातारा पोलीस स्थानकामध्ये आता आणलं गेलेलं आहे, काय नेमकी आत्ताची अपडेट? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आता थोड्या वेळापूर्वी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलं आहे आणि त्यांचा ताबा जो आहे तो मुंबईत गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर 2 वर्षापूर्वी या ठिकाणी राजेश निकम यांनी हा जो गुन्हा आहे तो दाखल केलेला होता। मात्र या 2 वर्षानंतर या गुन्ह्याच्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या ठिकाणी सातारा शहर पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतलेला आहे। या ठिकाणी त्यांची प्रक्रिया जी अटक प्रक्रिया जी आता थोड्या वेळामध्ये सुरू होईल। यानंतर त्यांचं मेडिकल जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर मेडिकल झाल्यानंतर सदावर्ते यांना न्यायालयात दाखल करणार की काय की उद्या दाखल करणार याकडे आता मात्र समजू शकलेलं नाही। किरण, सातारा पोलिसांनी या संदर्भातली काही माहिती दिली आहे? अद्याप या संदर्भात पोलिसांनी कुठलीही माहिती दिलेली नाही। मात्र सध्या सदावर्ते यांना आता आतमध्ये घेऊन पोलीस घेऊन गेलेले आहेत। चौकशी या ठिकाणी सुरू आहे। त्यानंतर त्यांचं मेडिकल हे जे केलं जाणार आहे। मात्र त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आज की उद्या यावर मात्र अजूनही समजू शकलेलं नाही। अजिंक्य, बिलकुल। आणि किरण, या सगळ्या घडामोडी ज्या घडतायत त्या अनुषंगानं सातारा पोलीस नेमकी काय भूमिका या पुढच्या काळात घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण, तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट सतत आपण घेण्याचा प्रयत्न करूया। ही आपण दृश्य पाहतो आहोत। सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी सातारा पोलीस स्थानकात आणतानाची दृश्य आहेत। सदावर्तेंवर साताऱ्यातही गुन्हा दाखल आहे आणि आता सातारा पोलिसांना सदावर्तेंचा ताबा दिला गेलेला होता।